घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे जानकी ऋषिकेशला पुन्हा घराशी संबंध जोडायला सांगत असते. जानकी सांगते, ज्याप्रमाणे तुम्ही आता एक उत्तम बाबा बनलेले आहात त्याप्रमाणे तुम्ही तुमचं बाकीचं कर्तव्य, मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुम्ही आता निभवत आहात. कारण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं कर्तव्य निभवण्यामध्ये कुठेतरी कमी पडता आहात. मला असं वाटते की तुम्ही एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून तुमचं कर्तव्य पूर्ण करा. ऋषिकेश म्हणतो, अजिबात नाही. या सगळ्यामध्ये मी माझं कर्तव्य जे काही आहे ते माझ्या पद्धतीने करेन, पण आत्ता तू मला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा हे सगळं करायला सांगू नको. असं म्हटल्यावरती जानकीचा नाईलाज होतो. जानकी या सगळ्यामध्ये काहीही बोलायला नकार देते आणि त्यानंतर इकडे घरामध्ये खूप सारा गोंधळ होतो. कारण आता ऑलरेडी ऐश्वर्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला घराबाहेर दिलेलं असतं आणि त्यातच आता अपशकुन असा घडतो की ज्या सोन्याची ज्या वस्तू लक्ष्मीपूजनाला काढलेल्या असतात त्या वस्तू ऐश्वर्याने नीट न ठेवल्यामुळे सुमित्रा चिडलेली असते. सुमित्रा चिडते आणि ऐश्वर्यावरती रागराग करायला लागते. तुला एक गोष्ट नीट करता येत नाही आहे का? तुला या सगळ्यामध्ये तुला फक्त इतकंच समजतं की आवाज वाढवायचा, पैसे फेकायचे, पण त्या पलीकडे जाऊन तुला गोष्टी कळत नाहीत का? यावरती ऐश्वर्या बोलायला लागते, का मी एकटीनेच का हे सगळं करायचं आहे? या सगळ्यामध्ये अवंतिका होती ना. याआधी तुम्ही मला प्रश्न विचारला तो या सगळ्यामध्ये मला प्रश्न विचारला तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की मी अवंतिका नव्हती, फराळ नाही केला आणि हे. पण आत्ता आत्ता तर अवंतिका घरामध्ये आहे. जर आत्ता अवंतिका घरामध्ये आहे तर तुम्ही तिला का नाही प्रश्न विचारत? यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते, अच्छा म्हणजे मी अवंतिकाला प्रश्न विचारू आणि तू या सगळ्यामध्ये काहीही करणार नाहीस, बरोबर ना? ठीक आहे ना, मग या घराची सगळी जबाबदारी सोडूनच दे. सगळी जबाबदारी मी अवंतिकावरतीच टाकते. कसं? असं म्हणत सुमित्रा आता ऐश्वर्याला चांगलीच फटकार. त्यावरती घरामध्ये असलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने गायब झालेले असतात. तोपर्यंत इकडे आता सुमित्रा बोलायला लागते, यातले सगळे दागिने गेले कुठे? ऐश्वर्या म्हणते, हे बघा मी ना चांगली लाडाकोडात वाढलेली आहे. मला तुमच्या या दागिन्यांचा मोह नाही. माझ्यावरती दागिने चोरीचे तुम्ही आरोप करताय, मी हे आरोप सहन करणार नाही. असं म्हणत ऐश्वर्या चिडते. ऐश्वर्या सांगते, या घरात बाहेरची व्यक्ती कोण आहे? फक्त गुलाब. गुलाबने येथे असतील, मला काय माहिती? असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सगळेच जण तिच्याकडे पाहायला लागतात. गुलाबवरती नाव घेतल्यावरती सुमित्रा म्हणते, शांत राहा. कधीही गुलाबने हे अशा काही वस्तू केलेल्या नाही आहेत. कारण कधीही गुलाब हे असं काही करत नाही आणि तू या सगळ्यामध्ये गुलाबवरती नाव ढकलून मोकळी झालीस. मला तर तुझं वागणं अजिबातच काही कळत नाही आहे. ऐश्वर्या, तू जे काही वागतेस ना त्या सगळ्यामध्ये तारतम्य आणि आता सगळ्या गोष्टी तुझ्या हाताच्या म्हणजे माझ्या हाताच्या पलीकडेच गेल्यात. असं म्हणत आता इकडे सुमित्राला या घरात काही मानपानच राहिलेला नसतो. कारण आता ऐश्वर्यासोबत इकडे येतो तो म्हणजे सारंग. आणि आई तू काय बोलतेस? म्हणजे तू जानकी वहिनीला कधीच असं काही बोलली नाहीस. जानकी वहिनी या घरामध्ये असताना तू कधीही तिच्याबद्दल असे एक शब्द काढला नाहीस. मग आत्ता आत्ता तुला ऐश्वर्याला हे असं बोलायला खरंच काही वाटत नाही आहे का? सुमित्रा म्हणते, नाही खरंच म्हणजे मला ना काही समजतच नाही आहे की या सगळ्यामध्ये मी काय करते, मी काय वागते, ही गोष्ट मलाच कळत नाही आहे. ज्या घरामध्ये माझ्या शब्दाला अशी किंमत होती ना त्या शब्दाला माझ्या शब्दाची किंमत तर आता राहिलेलीच नाही आहे. मला तर खरंच गोष्टी कळतच नाही आहेत की मी ह्या घरात का राहते. खरं सांगायचं तर या घरात जानकी ऋषिकेश असताना माझा शब्द कधीच कुणी पाडू दिला नव्हता खाली. पण हल्ली हल्ली तर या सगळ्यामध्ये माझ्या शब्दाला काडीची किंमतच नाही. असं म्हणत आता इकडे सुमित्रा खूपच उदास असते आणि सुमित्राला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत असतं की आपलीच मुलं आपल्या विरोधात अशी भडकलेली आहेत किंवा आपल्यालाच आपल्या मुलांनी असं वाईट टाकलेलं आहे आणि त्यामुळे सुमित्रा जराशी उदासच होते. त्यावरती आजी आता इकडे ऐश्वर्याला सांगायला लागते, गुंडे एक गोष्ट लक्षात घे. तुला कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये सासूचं मन दुखावून तू काही चांगलं काम करत नाही आहेस. मला नाही वाटत की या सगळ्यात तिचं मन दुखावून तुला काही चांगलं मिळेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, जरा तरी गुण्यागोविंदाने राहायला लाग. यावरती सौमित्र म्हणायला लागतो, आई बरोबर आहे,
जो तुला किंमत देतो ना त्याची तुला किंमतच नाही आहे आणि जो तुला ह्या घरात किंमत देत नाही त्याचीच तुला किंमत आहे, असं म्हणत इकडे आता सौमित्र तिला चांगलाच फटकारतो. आता या सगळ्यामध्ये तिला एक गोष्ट मात्र समजलेली असते की कितीही काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला ऋषिकेश आणि जानकी यांच्या उपर कोणीही कोणीही आपल्याला मान देणार नाही आहे हे तिला समजलेलं असतं आणि कुठेतरी ही गोष्ट तिला आता मान्य करावीच लागते. तोपर्यंत गुलाब आता जानकीला भेटायला येतो. जानकी त्याला चहा देते. त्यावेळेला गुलाब घडलेली घटना जानकीला सांगायला लागतो. जानकीला तो सांगायला लागतो की जानकी वहिनी, आपल्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदललंय. जानकी म्हणते काय झालंय? यावरती गुलाब सांगतो घरामध्ये सगळंच वातावरण पूर्णपणे बदलून गेलंय. कारण सांगू का, आईसाहेबांना योग्य ती वागणूकच या घरात मिळत नाहीये. मग जानकी म्हणते झाले तरी काय असं? यावरती गुलाब सांगायला लागतो खरं सांगायचं तर आईसाहेबांना त्या घरात उलटसुलट बोललं जाते. तुम्ही असताना जी त्यांचा मान पान हे होता ना हे अजिबातच त्यांना काही मिळताना दिसत नाहीये. खरं सांगू का तर मला त्यांचं खूप वाईट वाटतं. यावरती जानकी म्हणते खरं सांगू तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्या घरात आल्यापासून हे बिनसलेलं आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ही गोष्ट सौमित्राच्या कानावरती घातली का? गुलाब म्हणतो हो, मी सौमित्र भाऊजी तिथेच होते, त्यांनी सगळं ऐकलेलं आहे. त्यावरती जानकी म्हणते एक काम करा, या सगळ्यामध्ये तुम्ही ही गोष्ट यांच्या कानावरती घाला. ज्या वेळेला यांच्या कानावरती ही गोष्ट येईल ना त्यावर त्या आता मात्र यांचा आईबद्दल नक्कीच काहीतरी वाटेल आणि या सगळ्यामध्ये ते नक्कीच आईला पुन्हा एकदा जाऊन भेटतील. असं म्हटल्यावरती इकडे आता गुलाब म्हणतो ठीक आहे, मी ऋषिकेश दादांना नक्कीच हे सांगेन, असं म्हणत गुलाब आता ऋषिकेशची भेट घेत. इकडे तोपर्यंत सुमित्रा डोक्याला हात लावून बसलेली असते. तेव्हा ऐश्वर्याला आजीने सांगितलेलं असतं एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू तुझ्या तुझ्या सासूबाईला जितकं हे करशील ना तितकी ती तुझ्यासाठी चांगलं काम करेल. त्यावेळेला ऐश्वर्या तिकडे येते आणि ऐश्वर्या म्हणायला लागते काय चाललंय तुमचं? तुम्ही भरल्या घरामध्ये डोक्याला हात लावून का बसत आहात? यावरती सुमित्रा विचार करते आणि सुमित्रा तिला म्हणते हे बघ, मी काय करायचं मी काय नाही करायचं हे माझं माझं मी बघून घेईन. तू या सगळ्यामध्ये इथे मला त्रास द्यायला येऊ नको. यावरती ऐश्वर्या बोलायला लागते हे बघा, तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात हे करू नका. कारण ना घरामध्ये हे असं काही बसणं हे म्हणजे खूपच विचित्र आहे. घरामध्ये समृद्धी नाही आहे. चला उठा इथून, असं म्हणत चक्क ती सुमित्राला उठवते. आता सुमित्राला या सगळ्यामध्ये अजिबात समजत नसतं की ही ऐश्वर्या जे काही वागते ते बरोबर आहे चूक आहे आणि मी हिच्यावरती विश्वास ठेवून खरंच खूप मोठी चूक केले हे तिला कुठेतरी जाणवायला लागतं आणि या सगळ्यामध्ये ती आता थोडीशी हतबलच होते आणि विचार करते नाही, किती काही झालं तरी या ऐश्वर्याचा तोरा आता उतरवायलाच पाहिजे. बाद झालं हे सगळं, असा विचार करत आता तिकडे त्यावरती सौमित्र नानांना भेटायला येतो. नानांना भेटायला सौमित्र आल्यावरती सौमित्र नानांना सांगायला लागतो नाना बघितलंत का, या घरामध्ये आता हल्ली काय वागणूक चाललेली आहे, ती आईचा सुद्धा अपमान होतोय. यावरती आता सौमित्र सांगतो तुम्ही एक काम करा, या सगळ्यामध्ये तुम्ही आता ह्या घरातून दादाकडेच निघून जा. म्हणजे आता या घरात तुमची सोय होत नाही आहे असं म्हणत मीच तुम्हाला दादाच्याकडे पाठवून देतो. आईला राहू दे इकडे, म्हणजे तिला तिची अक्कल ठिकाणावरती येईल की या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांच्याशिवाय आता कोणतेही तिच्यासाठी मुलगा हे इतकं सगळं करू शकत नाही हे तिला समजू दे आणि त्याच वेळेला या सगळ्यामध्ये तिचे डोळे उघडतील. असं म्हणत सौमित्र आता मात्र नानांना ऋषिकेशकडे जाण्यासाठी सांगतो. त्यातच सुमित्रा नानांकडे येते आणि ती नानांना सांगायला लागते आपल्या घरातलं सगळं वातावरण बदललेलं आहे आणि या बदललेल्या वातावरणाचा मला खूप खूप त्रास होतो आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आता आपण या सगळ्यामध्ये ना इथून जाऊया. यावरती नाना म्हणतात तू राहा इथे, मी ह्या घरात आता राहणार नाही आहे, मी या घरातून बाहेर चाललेलो आहे. यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते तुम्ही कुठे चाललात? यावर नाना म्हणतात मी ऋषिकेशकडे चाललेलो आहे. सुमित्राला जरा धक्काच बसतो, असे कसे तुम्ही जाताय इथे मला एकटीला ठेवून? यावरती नाना म्हणतात तुझी ना इथे एकटीच राहण्याची पात्रता आहे.
ऋषिकेशला घराबाहेर काढताना तू विचार नाही न केलास, आता मी पण तुझा नाही विचार करणार, असं म्हणत नाना चिडलेले असतात आणि ऋषिकेशकडे जाण्याचा विचार करतात. पण अजूनही ऋषिकेशला माहिती नसतं की नाना या सगळ्यामध्ये आता आपल्याकडे यायला निघाले. त्यामुळे इकडे आता गुलाब ऋषिकेशची भेट घेतो आणि तो सांगतो, या घरामध्ये आईचे खूप हाल होत आहेत. यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो, हाल का हाल होत आहेत? या सगळ्यामध्ये आईचे हाल करण्याची हिंमत कुणाची झाली? त्यावरती आता इकडे गुलाब सांगायला लागतो, हिंमत कुणाची म्हणजे ऐश्वर्याची. ऐश्वर्या हाल हाल करते असं म्हटल्यावरती तो हात जोडतो आणि मी तुम्हाला विनंती करतोय, नानासाहेबांना तुम्ही घेऊन जा. कारण नानासाहेबांना त्या घरामध्ये मला नाही वाटत की कोणी व्यवस्थित ट्रीटमेंट देते. त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन जा आणि त्यांना या सगळ्यामध्ये काहीतरी चांगली ट्रीटमेंट द्या. त्यांची काही ट्रीटमेंट होत नाही, खाणं पिणं होत नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, मी त्यांना नेईन रे गुलाब, पण ते माझ्यासोबत यायला पाहिजेत ना. यावरती गुलाब सांगतो, सौमित्रदांनी निरोप दिलेला आहे की तुम्ही नानांना न्यायला या म्हणून, नानांना तुमच्याकडे यायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेशला समजतं की खरंच जर का नानांना आपल्यासोबत यायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. मग डायरेक्ट ऋषिकेश सौमित्रशी बोलतो आणि आता घर सोडून तो नानांना आपल्या घरी न्यायला येतो. इकडे आता नानासुद्धा जायला निघतात. ऋषिकेश, जानकी नानांना न्यायला येतात. त्यावरती सुमित्रा हात जोडून उभी असते. तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेलात तर माझं कसं होणार? यावरती नाना म्हणायला लागतात, कशाला? तुझ्या घरामध्ये तुझी मुलं, तुझी मुलगी, तुझ्या सख्ख्या सुना हे सगळे आहेत ना, ते तुझी खूप छान काळजी घेतील. त्यामुळे माझी इथे थांबण्याची काही गरज नाही आहे. जो कोणी माझा मुलगा आहे त्याच्याकडे मी जातो आणि त्यामुळे आता मला कुणीही थांबवण्याचा विचार करू नका, असं म्हणत नाना चिडतात आणि आता घर सोडून निघून जातात. सुमित्रा हात जोडत असते, ऋषी थांब ना, ऋषी थांब. पण ऋषी नानांना घेऊन निघतो. सुमित्राला म्हणत पण नाही की तू माझ्यासोबत चल म्हणून. त्यामुळे सुमित्रा आता मात्र एकदम एकटी पडते आणि या एकट्या पडलेल्या सुमित्राला जानकी आणि ऋषिकेश हे आपल्यासाठी किती काय काय आत्तापर्यंत करत होते हे आता समजणार आहे.